पहिला बॉल फटका चांगला आहे. स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये खेळाडू नाहीये, खूप दूरवरून खेळाडू येतात बॉलच्या दिशेने, परंतु बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार, अप्रतिम फटका पहिल्याच बॉलवरती, शॉर्ट आर्म जाब आणि 4 धावा या ठिकाणी अर्जित केल्या. चौकार. बॅकफुटला गेले, पॉइंट रिजन मध्ये खेळाडू होते, सरळ त्यांना शोधलंय. विकेट, फलंदाज बाद. पॉइंट रिजन मध्ये खेळाडू होते, पॉइंटच्या आजूबाजूने बॉलला काढण्याचा प्रयत्न होता, परंतु पॉइंटच्या हातामध्ये खेळले आणि विकेट आली. नवीन फलंदाज तन्मय पाटील क्रमांक 3 वरती मैदानावरती पोहोचत आहेत. विकी मडवी बॉलिंग ट्रॅक वरती, बॅटिंग साठी तन्मय पाटील. फुल टॉस बॉल, लाजवाब टायमिंग, स्क्वेअरलेग रिजन मध्ये सीमारेषच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क, इट्स मॅक्सिमम षटकार. खूप चांगलं पाहायला मिळालंय. एकच धाव प्राप्त झाली आहे. हाफ स्टॉप तिथे होता, परंतु बॉलला थांबवण्यामध्ये सफलता मिळाली. दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने येऊन बॉल कलेक्ट केला, तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. विकी मडवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. बॅटिंग साठी ऋषभ, कमालीचा फटका आहे फलंदाज ऋषभ यांच्या बॅट मधून. अप्रतिम टायमिंग इथे पाहायला मिळालं. स्विच हिटचा फटका आणि धावा मिळतील 6 षटकार. विकेट जरूर आली आहे. मिनिश पाटील बाद झाले. पुढचा बॉल, कमालीचा फटका, त्यामुळे डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेग रिजन आणि षटकार नंतर चौकाराला एकूण पाहायला मिळतील 21 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 21 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धावफलकावरती आहेत. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळतीये सापा टीमच्या माध्यमातून.
तिसगाव संघ 21 धावांवरती पोहोचलाय. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे. नवीन गोलंदाज सागर पाटील बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले. षटक क्रमांक 2 साठी धावफलकावरती धावा आहेत 21. विकी मडवी यांच्यावरती आक्रमण झाले. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात 21. पुनरागमन करावं लागेल गोलंदाज सागर पाटील यांना. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटच्या आतल्या एजला बॉल लागतो. धाव प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल. पहिला बॉल खूप चांगला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. कन्व्हेन्सिंग स्ट्रोक नव्हता. बॅटच्या आतल्या भागाला बॉल लागला आणि धाव तिथे प्राप्त होणार नाही. डॉट बॉल. शपरवून खेळण्याचा प्रयत्न. बॉल लॉंग स्टॉप रिजनला ट्रॅव्हल झालाय. जरूर फायनल खूप वेगाने बॉल गेला. बॅटला एज लागल्यानंतर हा चौकार आहे. धावा आहेत 25. 25 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 25 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल समोरच्या दिशेने लॉक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील दर्शक. लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह. सरळ बॅटने हा प्रहार केलाय. क्रिकेटच्या पुस्तकातील षटकार. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालं. लेंथ अगदी बॉलची पुढे होती. सरळ बॅटने प्रहार केलाय. फुलर लेनचा बॉल त्यावरती हा षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती आहेत. 31 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सागर पाटील यांच्या देखील षटकामध्ये आक्रमक फलंदाजी पाहायला मिळतीये. फलंदाज तन्मय यांच्या बॅटमधून. एकतीस धावा धावफलकावरती. ताई तिसाई स्पोर्ट्स तिसगाव संघाने खूप चांगली बॅटिंग या इनिंग मध्ये केली आहे. सुरुवातीला मिनेश पाटील एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला होता. ते बाद झाले परंतु तदनंतर तन्मय पाटील आणि रिषभ यांनी खूप चांगली बॅटिंग मैदानावरती केली आहे. एकूण धावफलकावरती धावा आहेत 31. 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. या सामन्यामध्ये दोन मार्गस्थ आहेत. सागर बॉलिंग ट्रॅक वरती 32 धावांपर्यंत तिसगाव संघ पोहोचलाय आणि दोन्ही फलंदाज आक्रमक फलंदाजी करतायत. दोन्ही बाजूने अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळत आहे. गायकवाड यांनी देखील चांगली बॅटिंग केली. त्यांच्या जोडीने तन्मय पाटील आक्रमक फलंदाजी आणि लेफ्ट राईट कॉम्बिनेशन सातत्याने समोर असल्या कारणानं क्षेत्ररक्षण देखील तुम्हाला वारंवार बदलावं लागतं. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पंचांनी घोषित केला. नो बॉलच्या माध्यमातून पुढचा बॉल फ्री हिट असेल.
फ्रीडचा बॉल कव्हर रिजन धावपास होऊ शकतात फ्रीडच्या बॉलवरती, परंतु स्टंप शोधू शकला नाही गोलंदाज. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती आहेत. 34 रन्स ऑन दी स्कोर. 34 धावा धावफलकावरती. आक्रमक फलंदाजी इथे पाहायला मिळते. तिसगाव संघाने आक्रमण केले. सापड संघावरती खूप जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. प्रत्येक फलंदाजाने ऑन साइडला बॉलला टर्न केले. स्क्वेअर लेग रिजन मध्ये गॅप मध्ये बॉल दोन खेळाडूंच्या मधोमध होता. तोपर्यंत दोन धाव्यांची संधी होती. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 खेळाडूंमध्ये चांगला ताळमेळ देखील पाहायला मिळते. पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळाली तिसगाव संघासाठी. तुम्ही वाडी आणि अंजूर बी दोन्ही संघांचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉस साठी यायचे. मोहाची वाडी आणि अंजूर बी संघाचे संघनायक आपल्याला विनंती आहे. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण या ठिकाणी पोहोचायचे. दोन धावा त्या ठिकाणी पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती खूप वेगाने धावफलक पुढे गेले आणि चांगली बॅटिंग दोनही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मिनेश पाटील थोडेसे लवकर बाद झाले. त्यांनी देखील एक चौकार लगावला होता, परंतु तदनंतर रिषभ गायकवाड आणि तन्मय पाटील या जोडीने आक्रमक फलंदाजी केली. 38 धावा धावफलकावरती. फुलरलेनचा बॉल फ्लिक केलाय. बॉलला दिशा दिली आहे. काही स्क्वेअर लेग रिजन मध्ये एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 39 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. मनीष मडवी बॉलिंग ट्रॅक वरती. 39 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली आहे. एकूण धावफलकावरती धावा आहेत 39. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संधी होती तिथे. पहिले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचले. झेल टिपतील आणि आली सफलता. फलंदाज बाद. होते.
ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड स्कोर लेग रिजन मध्ये एक धाव प्राप्त होईल. नाही, एकदा धापेने धावफलक पुढे जात. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 40. जशी करणी तशी भरणी. चाळीस धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. षटकामध्ये पुनरागमन केले मनीष मडवे यांनी. चांगली गोलंदाजी केली आणि केवळ 4 धावा षटक क्रमांक 3 मध्ये आल्यात. मोमेंटम पुन्हा एकदा सापाड संघाच्या बाजूने तुम्हाला पाहायला मिळेल. अंतिम षटक अद्याप देखील बाकी. खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. आणखी एक बॉल डॉट. बॅकफुटला गेले तिथे संधी आहे. डायरेक्ट हिट जर झाली असती तर काम तमाम झालं असतं फलंदाज, परंतु एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावा धावफलकावरती आहेत. 41 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये 36 धावा धावफलकावरती होत्या, परंतु आता मात्र पाठीमागच्या षटकामध्ये केवळ 4 धावा आल्यात आणि याही षटकामध्ये रोहित यांनी 2 बॉलमध्ये केवळ 1 धाव खर्च केली आहे. पुनरागमन सापाड संघाने देखील या सामन्यामध्ये केलंय. सुरुवात जरूर आक्रमक केली होती तिसगाव संघाने, परंतु आता सापाड संघ मोमेंटम आपल्या बाजूने करतोय. हेच या खेळाचं वैशिष्ट्य आहे की मोमेंटम कोणत्या संघाच्या बाजूने राहत आहे ही गोष्ट खूप महत्वाची. क्रिकेट हा मोमेंटमचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ मोमेंटम आणि मोमेंटम ही गोष्ट बदलत राहते. हॅलो क्रिकेटच्या संघाच्या बाजूने ज्याला अॅनिव्हर्सरी पाहिजे. बॉल ट्रॅव्हल झालाय. प्रयत्न असेल. एक धाव आज अॅनिव्हर्सरी आहे जलसा असेल मग धावफलक पुढे जाते. का जाशील नाही का 42 बोल. धावफलकावरती. एखादा सामना वन साइड होतो तिथे 50,000 असलं तर अक्षरशः इथं लाईव्हला शाटआउट आलं. अदरवाइज क्रिकेट हा गेम मोमेंटम. केटीएम तिथे मोमेंटम त्या बाजूने मॅच जाताना आपल्याला पाहायला मिळते. थांब मग, तुला फोन करता बघू. 2 रन्स ऑन द स्कोर कार्ड. ते तो देते ग खूप वेगाने आले. बॉल झेल मग चालेल. थांब मी करता पण भाऊला बघता. तिथे चला शेवटच्या क्षणाला हा एक धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाते. 43 धावा धावफलकावरती आहेत. 43 रन्स ऑन द स्कोर कार्ड.
पाठीमागच्या 10 बॉलमध्ये केवळ 7 धावा आल्यात. ही देखील महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आणखी एक फुलटॉस बॉल होता आणि इनफिल्डच्या वरून बॉल ट्रॅव्हल झालाय. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे आणि इथे आलाय चौकार. नशिबाची साथ फलंदाजाला मिळाली. 4 धावेंच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 47 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 47 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या बॉलवरती प्रहार केलाय आणि बॉलला खूप दूरवरती पाठवले. लेंथ बॉल होता शेवटचा आणि शेवटच्या बॉलवर त्याला षटकार. धावफलक जाऊन पोहोचतोय. 53 धावा धावफलकावरती आहेत. 54 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी सापाड संघासमोर असणार आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये या ठिकाणी धावा बनवायच्या आहेत 54. मोहाचीवाडी आणि अंजुरबी संघाचे संघनायक विनंती, आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. मोहाचीवाडी अंजूरचे संघनायक दाखल झालेत. मोहाचीवाडी संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉस साठी या. पुढील सामना या ठिकाणी खेळला जाईल मोहाचीवाडी आणि अंजुरबी या 2 संघांदरम्यान. मोहाचीवाडी संघाचे संघनायक आपण टॉस साठी या, विनंती आहे. आणि ज्यावेळेस खेळाच्या उत्तरार्धाला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती जोडले जातील राहुलजी चव्हाण सर. धन्यवाद. चला, अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच आपण मैदानावरती दाखल व्हा. दोन्ही टीमला विनंती आहे. 54 धावांचं टार्गेट आहे. 53 धावा इथे बनल्या गेल्या. न्यू सिद्धिविनायक अंजूर संघ इथे दाखल झालाय टॉस साठी.
विनंती आहे टीम मोहाची वाडी कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर या. चोपन्न धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे निल्सन मडवी आणि त्याच्या साथीनं विकी मडवी. मडवी बंधूची जोडी आता मैदानावरती दाखल झाली आहे. सिद्धिविनायक अंजूर संघ देखील वेळेवरती दाखल झाला आहे, त्यांचे आपण आभार व्यक्त करू. हे भिवंडीचं क्रिकेट आहे, कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आपण पाहिलं. खरं तर सापाड संघ आणि तिसगाव संघ देखील वेळेवरती दाखल झाला, त्यांच्या साथीनं आता भिवंडी भागातून देखील दोन्ही संघ वेळेवरती दाखल झाले, त्यांचे मनपूर्वक आभार आपण व्यक्त करू. 54 धावा चेस करायचे आहेत, त्याच अनुषंगाने आता तुम्हाला सलामी जोडी जरूर पार मिळेल. षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज दाखल होतोय. मागील मॅचमध्ये देवगाव टायगर्स संघाच्या विरोधात कमालीची गोलंदाजी केली होती, तोच मिनेश पाटील आता दाखल होतोय. प्रशांत आपण यायचं आहे, प्रशांत किंवा नीरज. विक्की फटका, पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती फटका फसला होता, परंतु इथे 2 धावा ऐकण्याचा प्रयत्न झालाय. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद. या मॅचची गोल्डन विकेट वाघाची शिकार झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. निल्सन मडवीला मैदान सोडावं लागेल. खरं तर भोपळाही फुटू शकला नाहीये आणि अखेर आपण पाहतोय डायमंड डकचा शिकार ठरत असताना गरज होती का हा प्रश्न उभा राहिलाय. फलंदाज बाद. मिनेश ऑन साइडला खेळला, हा फटका चांगला, इथे धावा देखील चांगला मिळतील. क्षेत्ररक्षक भरपूर दूर, त्याचे प्रयत्न अपुरे पडले. बॉल सीमा पार. चौकार की षटकार? षटकार. षटकाराला धावफलक वेगाला पुढे सरकतोय. टीमची टोटल 7 आकड्यावरती पाहायला मिळेल. थर्माच्या क्षेत्रामध्ये बॅटची कडा घेतली. एस्टनच्या मागे आपण पाहतोय थर्माच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता. एक चांगला जेल तिथे स्वीकारलाय आणि अजून एक धक्का लागतो आता टीम कुशल स्पोर्ट्स सापाड संघाला. फलंदाज बाद. विक्की बडवी आणि निल्सन बडवी ही जोडी आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये. युनाइट नंबर 3 वरती मैदानावरती रोहित दाखल झालाय आणि अखेर विकीला आता मैदान सोडावं लागतंय या मॅच मध्ये.
खरं तर बिगिट करण्याचा प्रयत्न त्याचा फसला. एक षटकार त्याने वसूल केला. असं वाटलं होतं टार्गेट मोठं आहे, त्या अनुषंगानं मोठी फटकेबाजी तो करणार आहे आणि तोच प्रयत्न कुठेतरी मी म्हणेन फसला. थोडासा दबाव होता आणि त्या दबावाखाली वावरत असताना आता अजून एक झटका लागतोय टीम सापड संघाला. फलंदाज बाद. तीन बॉलचा खेळ संपत झाला. या 3 बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. अंजूर संघाचे कॅप्टन इथे दाखल झालेत. विनंती टीम मोहाची वाडी आपण देखील येऊन थांबा. नवीन बॅटर मैदानावरती मनीष मडबी सध्याच्या घडीला दाखल होत आहेत. गरज आहे धावसंख्या इथून मात्र वाढवायची आहे. याच अनुषंगाने आता बॅटर मैदानावरती दाखल झालाय. परंतु कशा प्रकारची कामगिरी करतील, कारण सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना जिंकला टीम तिसगाव संघानं. खूप चांगला खेळ तिथे तिसगावने दाखवला आहे आणि त्यांच्या नंतर आपण पाहिलं तर दुसरी मॅच देखील शिवशक्ती कडावसारख्या मोठ्या संघाला परास्त करत असताना 2 सामने मी म्हणेन एक सामना जिंकलाय दोन्ही टीमनं. त्यामुळे आता दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. षटक क्रमांक 1 मिनेशला तुम्ही पाहताय, चांगली गोलंदाजी करतोय. 5 ते 6 पावलांचा रनअप आहे. हलक्या हाताने बॉलला ढकल आहे. दरम्यान यश आलेत, बॉलवरती उचलून फेक करतायत. मिळेल ती सिंगल मिळते. यंगस्टर खेळाडू आहे आणि यंगस्टर खेळाडूला आपण पाहतोय खरं तर मोटिवेशन करत असताना मिनेशला तुम्ही पाहताय. एक सिंगल इथे देखील मिळेल. सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 8 या आकड्यावरती धावफलक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. शहबाज चाचा बुबेरे असतील यांचं मालकी हक्काचं हे क्रीडांगण आहे. अखिलबाई बुबेरे, इम्तियाज चाचा बुबेरे. शपलहून क्रॉस बाटक घेतण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. शहबाज काका बुबेरे आपण आला असेल तर या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. शहबाज काका बुबेरे आणि अखिलबाई बुबेरे या पण आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. अंतिम बॉल आता शिल्लक या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमधील. शेवटचा बॉल घेतला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याच्या डोक्यावर त्याला संधी नाहीये. एक टप्पा घेतला, बॉल ओलांडतोय सीमारेषा. 4 धावा. चला टॉस आपण करू. कॅप्टन या मोहाची वाडी. दोन्ही टीमची कॅप्टन अंजूर टीमची कॅप्टन इथे दाखल झाले. त्यामुळे विनंती आहे मोहाची वाडी टीम कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल असणार आहे. गुग्गू, रोशन आढाव. वेळ आपल्याकडे कमी आहे रोशन, त्यामुळे लवकरात लवकर या. टॉस संपन्न करतोय आपण. चला टाइम तिसगाव टीम, टाइम आपल्याकडे कमी आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे आपण 12 धावा. नीरज भुईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. न्यू सिद्धिविनायक अंजूर ब संघाने टॉस जिंकला, निर्णय कळवायचा. मोहाचीवाडी. स्पॉन्सर नाही ना भाई आम्हाला कोण, असा विषय. 2 दिवस 4 दिवस नाही. फिल्डिंग करायचा निर्णय घेतला अंजूर ब संघानं. पहिला बॉल आता डॉट आलाय. षटक क्रमांक 2 रिषभ आलेत गोलंदाजी मार्कवरती.
इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता बॅटम पॅडच्या मधनं. टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगाने बॉल चाललाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये सलगचा दुसरा डॉट बॉल. धावफलक पूर्णपणे आता थांबलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्यानंतर असं वाटलं होतं पूर्णपणे धावफलक वेगाने वाढणार आहे, परंतु टीमची टोटल स्कोरबोर्डवरती पूर्णपणे आता थांबली आहे. या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करते पुन्हा एकदा टीम तिसगाव, कारण त्यांना माहिती आहे सापड संघ देखील एक मोठा आणि ताकदवर संघ आहे. कल्याण विभागातून दोन्ही संघ बिलॉंग करतात, त्यामुळे दोन्ही संघाचा डावपेच एकमेकाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. व्हाईट बॉलचा इशारा, कारण ज्या सापड संघाने मी म्हणेन समोर कडाव संघ होता. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या, असं वाटलं धावफलक वेगाने पुढे सरकेल, परंतु लास्टच्या 2 ओव्हरमध्ये काय कमबॅक केला ते चित्र आपण पाहिलं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 36 धावा होत्या ज्यावेळेस बॅटिंग करत होता संघ तिसगाव, आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर पुढच्या 10 बॉलमध्ये फक्त 7च धावा खर्च केल्या. त्यामुळे धावफलक प्रचंड वेगानं इथे फटका चांगला आहे. धावा देखील चांगल्या पद्धतीने षटकार आलाय. मोहाची वाडी टीम कॅप्टन गुग्गू मोबाईल की अंजुरबी मोबाईल कोणाचा राहिलाय का घेऊन जा. मोहाची वाडीचा षटकार आलाय, त्यामुळे धावफलक आता वेगानं पुढे सरकत असताना टीमची टोटल 19 धावा. नीरज भोईर यांना तो मोबाईल सापडला होता, परंतु नीरज म्हटलं की कोणत्याही प्रकारचा नीरज भोईर यांनी तो मोबाईल परत केला, कारण एक चांगला खेळाडूची चांगली ओळख आहे. अजून एक फटका चांगला. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मध्ये खेळले, एक सिंगल इथे मिळेल. सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकत असताना स्कोर कार्डवरती धावा तुम्हाला पार मिळतील 20 धावा. श्री 11 मोहाची वाडी, खरं तर नरेंद्रजी घुमारे कोल्हारे नेरळचे पुरस्कर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्याच मुलाच्या नावानं संघ मैदानावरती खेळतोय. गोरदासच जेवतोय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म सीबर खोदून काढलाय. फटका चांगला, ड्राईव्ह केला ऑन साईडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील. आय थिंक तन्मय होते, बॉलला उतरून फेक करतात. पुन्हा एकदा एक सिंगल. सिंगलच्या साथीनं टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 21 धावा धावफलकावरती जोडले गेले. 54 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. मोठे फटके मारावे लागतील, कारण मोठी धावसंख्या इथे मात्र उभा राहायचे. याचा अनुषंगानं चांगला खेळ या मॅचमध्ये करावा लागेल सापड टीमला देखील. इथे देखील लाईन चेक करावी लागेल, पंचाकडे वळले जरूर, आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मिळतीये. धावफलक सिंगलच्या साथीनं आता पुढे सरकत असताना 23 धावा 22 धावा माफी असावी 22 धावा. त्यापुढे धावफलक आता पुढे सरकत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपात खरं तर एक धाव बहाल केली. षटक क्रमांक 2 घेऊन आलाय रिषभ. खरं तर पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं असाल शेवटच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले ना, एक चौकार आणि षटकार, ते भरपूर काही सांगून जातील या मॅचमध्ये टीम सापड संघाला. धावफलक तुम्ही पाहता आतापर्यंत चांगली धावखती इथे राखत असताना इथे फटका चांगला आहे. पायावरती बॉल होता, त्याला मात्र फेकून दिला. गेंद आई स्लॉट पे, उसे पार किया, पार्किंग प्लॉट पे बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 28 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. 2 षटकाच्या अंती 36 होत्या. पहिल्या डावामध्ये ज्यावेळेस तिसगाव संघ बॅटिंग करत होता, आणि आता देखील या डावामध्ये आपण पाहतोय का बॅटिंग केली. षटक क्रमांक 2 संपन्न 28 धावा. 8 डावांपासून मागे वंचित संघ सापाड, परंतु क्षमता या संघाकडे. जरी निल्सन मडवी आज लवकर आउट झालाय, डायमंड डकचा तो शिकार ठरला, एकही चेंडू त्याने फेस केला नाहीये, धावचीच्या स्वरूपात तो बाद झालाय, परंतु क्षमता आहे टीम सापाड संघाकडे देखील. या धावा तो देखील चेस करू शकतो. घडणार काय, येणारे 12 चेंडू सांगून देतील, परंतु टीम तिसगाव आपल्याला वारंवार आम्ही सूचित करतोय आपण वेळ जास्त घेत आहे.
षटक क्रमांक 3 नेहुल आलेत. नेहुल गायकवाड गोलंदाजी मार्गवरती दाखल होत आहे. नेहुल षटक क्रमांक 3 घेऊन दाखल झालेत. येणारे 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये अजूनही आपण जर पाहिलं तर 26 धावांची गरज आहे. नेहुल पहिला बॉल घेतला ऑन साइडला, लॉंग ऑनला, स्टेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉर्डर, हिट बॉल चाललाय लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, दे धमाका, षटकार. धावफलक 34 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. पायावरचा बॉल त्याला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅच मध्ये संघर्ष तुम्हाला दोन्ही संघाचा पाहायला मिळणार आहे. जो संघ मैदानावरती मोठ्या ताकदीने लढला आता त्यांच्याच अगेन्स्ट खेळत असताना मी म्हणेन पहिल्या बॉलवरती नेहुल गायकवाडचं केलंय भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. षटकार ठोकलाय. अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 धावांची गरज या मॅच मध्ये. दोन्ही संघ आपण पाहतोय खरं तर काटेकी टक्कर मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. एकाच कालिबरचे दोन्ही संघ एकाच विभागातून बिलॉंग करतात. कल्याण परिसरातील दोन्ही संघ तुम्हाला पाहायला मिळतील. सफल झाले. अडवा बाट खेळण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर इथे डॉट बॉलची समाप्ती होत असताना बाईच्या स्वरूपात सिंगल धाव इथे मिळेल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 35 माफी असावी 35 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही 19 धावांची गरज या मॅच मध्ये. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल 19 धावा या मॅच मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. अधिक पाटील सारखा खेळाडू देखील शून्यावरती आउट झाला. दोन चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावफलक आता पूर्णपणे स्थिरावलाय. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 9 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या मॅच मध्ये गोलंदाज सज्ज होतोय. इथे हा फटका फसलाय, गोलंदाज हसलाय आणि अखेर फलंदाज रुसलाय. ज्या खेळाडूने मी म्हणेन टॉप गिअर वरती बॅटिंग केली आहे तोच मनीष मडवी. बॅक टू द पॅव्हिलियन. आठ बॉल आणि 19 धावांची गरज या मॅच मध्ये. नवीन बॅटर सागर मैदानावरती दाखल होतोय. सागर म्हटलं की दर्या, समुद्राप्रमाणे आज इथे मात्र रौद्र रूप धारण करेल की पुन्हा एकदा शांत क्रिकेट सागरचं आपल्याला जरूर पार मिळेल. नक्की काय घडेल या मॅच मध्ये येणारे 8 चेंडू आपल्याला सांगून जातील. सागरच्या साथीनं रोहित आहेत. योगराज महाराज बुटेरे, सनी भोईर, 2 नामांकित पंच तुम्हाला जरूर पार मिळतील. एक कल्याण ग्रामीण तर एक बदलापूर ग्रामीणचे पंच तुम्हाला मैदानावरती जरूर पार मिळतात. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा नेहुल. पहिला बॉल फेस करत असताना बिग हिट करण्याचा प्रयत्न घडले काय? डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु तू मैं जरूर पार मिळेल. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल इथे मिळतीये. सिंगलच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 36 धावा. 7 बॉल आणि 18 धावांची गरज या मॅच मध्ये. 7-18चं समीकरण जरूर तुम्हाला पार मिळेल. नक्की काय घडतंय काय बिघडतंय येणारे 7 बॉल सांगून जातील. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. जर इथून बिग हिट केला तर पुन्हा एकदा
कमबॅक करू शकते टीम सापाड, परंतु इथून जर डॉट बॉल आला तर थोडंसं पारडं जर होईल. मी म्हणेन टीम तिसगाव संघाच्या बाजूनं. नक्की घडणार काय येणारे 7 बॉल खरं तर आपण पाहणार आहोत. कोणी कुठेही जाऊ नका. टेनिस बॉल क्रिकेटचा थरार आपण एन्जॉय करतोय. मथुर फॅन्स क्लब ट्रॉफी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बिग हिट केलाय, फटका चांगला आहे, परंतु फटका फसला की काय. सागर गायकवाड जज करतोय. हाताचा पिसारा त्याने फुलवलाय आणि हाताचा पिसारा फुलवत असताना हा जेल त्याने टिपला, त्यामुळे आता समीकरण येऊन ठेपलाय. येणारे 6 बॉल 18 धावांची गरज. सहा बॉलचा खेळ आता शिल्लक या वॉचमध्ये. 6 मध्ये 18 ची गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवते टीम तिसगाव हे देखील पाहायला मिळणार आहे. तिसगाव म्हटलं की खरं तर तिसाई आईचं मोठं मंदिर आहे आणि त्याच आईच्या नावानं खरं तर संघ मैदानावरती नेहमीच खेळत असतो. विपुल आलेत गोलंदाजी मार्कवरती. मागील मॅचचा मार्क मॅच खेळाडू आता दाखल झाले ज्याने 2 विकेट घेतल्या होत्या, फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या, तोच खेळाडू. पहिला बॉल लाईन चेक करावी लागेल. पंच मात्र तटस्थ पंचाकडे पाहिलं होतं आशाभूत नजरेनं. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती होत असताना त्यामुळे अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. 5 मध्ये 18 हे समीकरण आपल्याला जरूर पार मिळेल. स्टॅकिंग वरती बॅटर आपण पाहतोय. खरं तर सागर मैदानावरती दाखल झालाय, त्याच्या साथीनं तुम्हाला नवीन बॅटर महेशला आपण पाहतोय मैदानावरती कशा प्रकारची कामगिरी ते करतील. 5 बॉल 18. इथे घडलंय काय, एसच्या मागे बॉल चाललाय, अंपायर सिग्नल नो बॉल आणि नो बॉल वरती बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. आम आदमी का हात पंजा के साथ हा पंजा इथे मिळतोय. नशीब फोपावले टीम सापड संघाचं रिव्ह्यू घेण्यात आलाय. तिसऱ्या पंचाची मदत गोलंदाजाच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. एक रिव्ह्यू दोन्ही संघांना असणार आहे, याची आपण नोंद घ्यायची, त्यामुळे आपण आता चेक करतोय. परंतु इथे 5 धावा मिळाल्यात या शंकात नाहीये. 5 मध्ये 18 ची गरज होती. 5 धावा आल्यानंतर पाहायचे जर नो बॉल असला तर अजूनही 13 धावा बनवावा लागतील. जर इथून मात्र नो बॉल नसेल तर 14 बनवावा लागतील. 2 नामांकित पंच मैदानावरती तुम्हाला जरूर पार मिळतात. अंपायर सिग्नल नो बॉल. पंचांना खरं तर चॅलेंज केलं होतं गोलंदाजी करणाऱ्या टीमनं. रिव्ह्यू आपला गमावलाय, त्यामुळे आता आपण रिव्ह्यू घेऊ शकत नाही आहोत, याची नोंद घ्यायची आहे. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये अजूनही आपण जर पाहिलं तर 13 धावाची गरज आहे. गोलंदाज तयार होतोय. इथे देखील सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी एस्टनचा लगत चेंडू होता. ऑन साइड ना आडव्या बाटका खेचण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न पूर्णपणे फसलाय. फ्री हिटच्या बॉलवरती फ्री हिट च्या बॉलवरती फुलटोल वसूल करायचं होतं, नाही जमलं. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळेच की काय सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी एस्टनच्या लगत बॉल मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. डॉट बॉलची समाप्ती होत असताना धाबे आता दणले असतील सापा टीमचे देखील, कारण 4 बॉल मध्ये 13 धाबाची गरज आहे. नॉन स्टॅकिंग एंडवरचा खेळाडू काहीसा कानमंत्र देऊन येतोय. पाहायचं इतकंच आहे, आता त्या कानमंत्रावरती खरा उतरेल इथून पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळणार आहे. फटका तर चांगला आहे, गोपनी सारखी बॅट फिरवली. जो कानमंत्र दिला ना मैदानाच्या मध्ये नॉन स्टॅकिंग एंडवरती आलेला खेळाडू ज्याने सांगितलं की अशा प्रकारे तुला खेळ करायचा आहे, आणि त्याच्याच कानमंत्रावरती आता खरं ठरत असताना बॉलला फेकून दिलाय वायडिश. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एन मोकाच्या निर्णायक क्षणी हा धमाका षटकार.
3 बॉल 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. म्हणून तर म्हटलं जातं ना, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूजते हैं, क्योंकि भरोसा लायक इंसान नाही मिळता. भरोसा दाखवलाय इथे मात्र गुणाचा वरती, परंतु आतापर्यंत त्यावरती तो खरा सापडला नाहीये, खरा उतरला नाहीये. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलाय, हा फटका फसला की काय, मिड विकेटला खेळाडू जज करतो, एक चांगला जेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर अजून एक धक्का लागतो टीम कुशल स्पोर्ट्स सापाड संघाला. या मॅच मध्ये कहाणी में ट्विस्ट, येणारे 2 बॉल 7 धावांची गरज. पिंट्या शेठ पाटील या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांच्याच मुलाच्या नावानं हा संघ मैदानावरती खेळत असतो. कुशल स्पोर्ट्स सापाड संघ, त्यांच्या विरोधात आपण पाहतोय आई तिसाई तिसगाव हा संघ जरूर तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. मागील मॅच मध्ये खरं तर लवकर अधिक पाटील आउट झाले होते, शून्यावरती ते बाद झाले होते, परंतु इथे मोकाच्या निर्णयाक्षणी आता ते मैदानामध्ये दाखल झाले. 2 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. 2 मध्ये 7 बनतील की ते 2 मध्ये 7 रोखल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. खरं तर नीरजजी मी मागाशीच उल्लेख केला होता, शेवटच्या 2 बॉलवरती ज्या 10 धावा आल्या ना टीम तिसगाव संघासाठी, त्या भरपूर काही मॅटर करतील या मॅच मध्ये आणि तेच चित्र आपण पाहतोय. कारण 10 बॉलमध्ये फक्त 7 आल्या, परंतु शेवटच्या 2 बॉलमध्ये 10 आल्या. त्यामुळे आता आपण पाहतोय चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय संघ तिसगाव. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कारण शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये ना, तोपर्यंत आपण देखील बाकीत करू शकत नाही की संघ जिंकणार कोणता. त्यामुळे या मॅच मध्ये 2 बॉल 7 धावांची गरज. सरला रंग कमी बदलतो, परंतु क्रिकेट जास्त रंग बदलतो, यात शंकाच नाहीये. 2 बॉल 7 धावांची गरज. जर सामना आवडला असेल तर जोरदार टाळा व्हायला हरकत नाहीये. 2 संघ एकाच विभागातून आपल्याला पाहायला मिळतील. आज सामना कोणी जिंकू दे, विजय मात्र कल्याण डोंबिवलीचा होणार आहे. हलक्या हातानं बॉलला ढकलला, एक सिंगल तिथे मारली, दुसरीचा प्रयत्न करतील यात शंकाच नाहीये. 2 धावा एक पडण्याचा प्रयत्न होता, परंतु थांबवलाय पुन्हा एकदा बॅटर महेश पाटीलला, ते म्हणजे अधिक पाटीलला. स्वतःवरती विश्वास आता महेशने दाखवला. या मॅच मध्ये 1 बॉल 6 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे षटकार तो मारावा लागेल. या मॅच मध्ये दोन्ही संघ आपण पाहतोय प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत, त्यामुळे या मॅच मध्ये आता इथून चांगली कामगिरी करावी लागेल. म्हटलं जातं ना, 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत जर तुम्ही मैदानाच्या बाहेर सोडताय आणि 4 अक्षराची मेहनत तुम्ही मैदानावरती करताय ना, तर तुम्हाला इथून यशापासून कोणीच रोखू शकत नाहीये. आणि तीच 4 अक्षराची मेहनत सध्याच्या घडीला करायचं मैदानावरती दोन्ही संघाला. एका बाजूला तुम्ही पाहताय संघ खेळतोय आई तिसाई तिसगाव, तर दुसऱ्या बाजूला कुशल स्पोर्ट्स सापाड. दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. इथे 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 घडलंय काय, पंच आपल्याकडे पाहतात. चला बॅटिंग रिव्ह्यू आहे, आपण जागेवरती थांबा. चला योगराज बुटेरे सर आपण या, आपण चेक करू नक्की घडले काय. हाईट फॅक्टर आता मॅटर करेल. यष्टी रक्षकाने देखील बॉल सोडून दिला, त्यामुळे आता इथून जर नो बॉल असला तर 1 बॉल 1 आणि नो बॉल जर नसला तर सामना इथे विजयी होणार आहे टीम तिसगाव. त्यामुळे आपण चेक करतोय नक्की घडले काय. सामन्याचा निकाल आहे डॉट बॉल. चौकार आलाय जरूर, परंतु फेअर डिलिव्हरी. त्यामुळे सामना बघा दोन्ही टीमचे तोलपण इथे उपस्थित होते, त्यामुळे सामना इथे जिंकलाय टीम तिसाई संघानं. आई तिसाई तिसगाव संघ विजयी झाला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्डलक टीम कुशल स्पोर्ट्स सापाड. चला मोहाची वाडी टीम आपली सलामी जोडी पाठवा.